नमस्कार मित्रांनो, मी गायत्री नेमाडे दुर्गा स्कॉलर मॅथ्स गाईडमध्ये आपले मनापासून हार्दिक स्वागत। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5वी स्कॉलरशिपचा सिलेबस, पूर्ण सिलेबस कोणता आहे, तो कुठल्या तऱ्हेने आपण अभ्यासला पाहिजे जेणेकरून आपल्याला गुणवत्ता यादीमध्ये येण्यासाठी हातभार लागेल हे आपण बघणार आहोत। गुणवत्ता यादीमध्ये येण्यासाठी जास्तीत जास्त गुण कसे मिळवावे आणि ते किती असावेत, या सगळ्या गोष्टींचा आपण या व्हिडिओमध्ये ज्ञान घेणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन अपलोड केलेल्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे तुमच्या मित्रांनाही त्याचा फायदा होईल। चला तर मग आपण लगेच सुरुवात करूयात। मित्रांनो, या परीक्षेमध्ये प्रश्नांचे स्वरूप आणि गुण स्वरूप कसे आहे हे आपण आता बघणार आहोत। पेपर 1 आणि पेपर 2 असे स्कॉलरशिपला 2 पेपर असतात। पहिला पेपर असतो त्याला 1.5 तासाचा वेळ असतो आणि 150 मार्क असतात। त्याचप्रमाणे दुसरा जो पेपर असतो त्यालाही 150 गुण आणि 1.5 तासाचा कालावधी असतो। यामध्ये पहिल्या पेपरमध्ये भाषा एकूण 25 प्रश्न 50 गुणांसाठी विचारले जातात आणि त्यामध्ये दुसरा भाग गणित हा 50 प्रश्नांचा असून 100 गुण विचारले जातात। याचाच अर्थ काय होतो की प्रत्येक प्रश्नासाठी आपल्याला 2 गुण मिळतात। त्यानंतर पेपर 2 हा इंग्रजी आणि बुद्धिमत्ता म्हणजेच मानसिक क्षमता चाचणी या 2 विषयांवर असतो। इंग्रजीमध्ये 25 प्रश्न विचारले जातात आणि त्याला 50 गुण असतात। त्याचप्रमाणे बुद्धिमत्ता हा 50 प्रश्नांचा असून 100 गुणांचा असतो। आता आपण पेपर 1 म्हणजेच भाषा यामधील मराठी विषय, भाषा म्हणजेच मराठी विषयात 25 प्रश्न 50 गुणांसाठी कोणकोणते घटक असतात हे अभ्यासणार आहोत। यामध्ये पहिला भाग आहे आकलन। तर आकलनामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला उतारे, कविता हे दिलेलं असतं किंवा जाहिराती असतात त्यावरून प्रश्न विचारले जातात। एकंदर 6 प्रश्न विचारले जातात, त्याला आपल्याला 12 गुण असतात। त्यानंतर विचारले जाणारा घटक आहे कार्यात्मक व्याकरण। यामध्ये शब्दांच्या जाती, लिंग, वचन, काळ, विरामचिन्हे, वाक्यांचे भाग म्हणजेच काय तर उद्देश आणि विधेय वाक्य कोणकोणते ते आपल्याला ओळखायचे आहेत। शुद्ध आणि अशुद्ध शब्द इतके आपल्याला हे घटक येतात। यावर एकूण 5 प्रश्न 10 गुणांसाठी येतात, त्यामुळे हा घटक आपल्याला अगदी व्यवस्थित करायचा आहे। त्यानंतर आहे भाषेचे व्यवहारात उपयोग। आपण भाषेचा व्यवहारामध्ये कुठे कुठे उपयोग करतो तर वाक्प्रचार, म्हणी, संवाद म्हणजे संवादावर आधारित प्रश्न, त्यानंतर सुसंगत परिच्छेद तयार करा, तंत्रज्ञानावरची माहिती, आपण इंग्रजी मराठीतले शब्द पण ते इंग्रजीत उच्चार करतो ते कोणकोणते आहेत, या प्रकारचे प्रश्न विचारले जातात। एकूण 6 प्रश्न येतात या भागावर आणि आपल्याला 12 गुण असतात। त्यानंतर आपल्याला शेवटचा भाग आहे शब्द संपत्ती। यामध्ये 8 प्रश्न, त्यासाठी 16 गुणांना हा घटक येतो आणि यामध्ये समानार्थी, विरुद्धार्थी, शब्दकोडी, जोड शब्द, जोडाक्षरे, अलंकार, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, समूहदर्शक शब्द, पिलूदर्शक शब्द, घरदर्शक शब्द, त्यानंतर अक्षरे जुळवून आपण अर्थपूर्ण शब्द तयार करा, वर्णानुक्रम, शब्द क्रम लावणे, एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे आणि भाषाविषयक सामान्य ज्ञान इतके घटक आपल्याला यामध्ये येतात आणि आपल्याला एकंदर 8 प्रश्न विचारले जातात आणि 16 गुण आहेत। म्हणजेच एकंदर 25 प्रश्नांपैकी कमीत कमी मेरिट लिस्ट मध्ये येण्यासाठी आपल्याला 23 ते 24 प्रश्न आपले अगदी करेक्ट येणे गरजेचे आहेत। यानंतरचा पुढील विषय आहे गणित। गणितासाठी आपल्याला 50 प्रश्न विचारले जातात आणि एकूण 100 गुण असतात। या गणितामध्ये संख्या ज्ञानावर आपल्याला 6 प्रश्न विचारले जातात, म्हणजेच एकूण 12 गुण आहेत या घटकासाठी। आणि संख्या ज्ञानामध्ये आंतरराष्ट्रीय व रोमन चिन्हे,
10 संख्यांपर्यंतचे 10 अंकी संख्यांपर्यंतचे वाचन लेखन, दर्शनी किंमत, स्थानिक किंमत, विस्तारित रूपांतर, 1 ते 100 प्रश्न संख्यांवर आधारित प्रश्न, लहान मोठेपणा, चढता उतरता क्रम, सम विषम मूळ जोड मूळ संख्या, सहमूळ संख्या, त्रिकोणी संख्या, चौरस संख्या म्हणजे काय यावर आधारित येतात आणि यावर आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्याचे चान्सेस असतात जर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर. संख्यांवरील क्रियांमध्ये आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, पदावली, नंतर संख्यांचे विभाजक आणि विभाज्यतेच्या कसोट्या कोणकोणत्या आहेत यावर आपल्याला 10 प्रश्न आणि 20 गुण पडतात. म्हणजेच आपल्याला गुण 20 आहेत. त्यामुळे आपल्याला हा घटक चांगला करायचा आहे. त्या मानाने सोपा आहे, काही कठीण नाही. जर थोडंसं लक्ष दिलं तर नक्कीच यामध्ये तुम्हाला पैकीचे पैकी मार्क्स मिळू शकतात. त्यासाठी आपल्याला पाढेपाठ असणे गरजेचे आहेत. विभाज्याच्या कसोट्या कोणकोणत्या माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरा भाग आहे अपूर्णांक आणि अपूर्णांकासाठी आलेले आहेत 7 प्रश्न 14 गुणांसाठी. आता यामध्ये अपूर्णांकांमध्ये आपल्याला व्यवहारी अपूर्णांकांमध्ये समच्छेद, भिन्नच्छेद अपूर्णांक म्हणजे तुलना करायची आहे. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या सगळ्याच 4 क्रिया सगळ्यांना करता आल्याच पाहिजेत. नंतर सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय, अंशाधिक आणि छेदाधिक अपूर्णांक आहे त्यांचं आपल्याला रूपांतर करता आलं पाहिजे. दशांश अपूर्णांकाचे वाचन लेखन, स्थानिक किंमत आणि त्यांची बेरीज वजाबाकी करता आली पाहिजे. यासाठी आपल्याला एकूण 14 गुण आहेत म्हणजे 7 प्रश्न विचारले जातात. पुढील घटक आहे मापन म्हणजे महत्व मापन. यासाठी आपल्याला 10 प्रश्न आहेत, एकूण 20 गुण आहेत आणि यामध्ये आपल्याला दशमान म्हणजे लांबी रुंदीवर धारकतेवर आधारित प्रश्न आहेत, कालमापन आहे, दिनदर्शिका आहे, कागद मापन आहे आणि नाणी व नोटा एवढं आपल्याला यामध्ये विचारलं जातं. म्हणजे हा घटक सुद्धा आपल्याला खूप चांगला करायचा आहे कारण 20 गुण आहेत. त्यानंतर आहे व्यावहारिक गणित. व्यावहारिक गणितामध्ये आपल्याला 8 प्रश्न विचारले जातात एकूण 16 गुणांसाठी. आता व्यावहारिक गणितामध्ये काय येतं तर नफा तोटा, शेकडेवारी, सरळ व्याज यावरील उदाहरणं विचारले जातात. पुढील घटक आहे भूमिती. भूमितीवर 7 प्रश्न एकूण 14 गुण विचारले जातात. 14 गुणांसाठी हा भाग येतो. यामध्ये आपल्याला कोण, कोणाचे प्रकार, समांतर रेषा, लंब रेषा, त्रिकोण, चौकोन, आयत यांचे क्षेत्रफळ, परिमिती, त्यानंतर घनफळ, शिरोबिंदू यावर आपल्याला हे प्रश्न विचारले जातात. आणि शेवटचा भाग आहे आपला आलेख. यावर 2 प्रश्न 4 गुणांसाठी विचारला जातो. आलेख हा खूप सोपा आहे त्याच्यामुळे हे 2 मार्क्स चे प्रश्न जे 2 प्रश्न आहेत 4 गुणांसाठीचे ते तुम्हाला नक्कीच पैकीच्या पैकी मिळतात. मित्रांनो, आता पेपर 2 मधील आपण इंग्रजी या विषयाबद्दल माहिती घेणार आहोत. इंग्रजी विषयाचे एकूण 25 प्रश्न विचारले जातात आणि 50 गुण असतात याला. यामध्ये कोणकोणते घटक आहेत, कोणकोणते प्रश्न येतात आणि किती गुणांना येतात हे बघणार आहोत. पहिला घटक आहे लेटर्स आणि अल्फाबेट्स. यामध्ये 1 प्रश्न विचारला जातो, गुण 2 आहेत त्यामुळे एवढं याच्यावर लक्ष जास्त द्यायची गरज नाहीये. त्यानंतर आहे व्होकॅब्युलरी. व्होकॅब्युलरीला आपल्याला 6 प्रश्न म्हणजेच एकूण 12 गुण आहेत यावर. त्यानंतर आहे पंक्च्युएशन मार्क. 3 प्रश्न 6 गुण मिळतात आपल्याला. त्यानंतर न्यूमेरिकल इन्फॉर्मेशन 3 प्रश्न आपल्याला 6 गुणांसाठी येतात. त्यानंतर आहे क्रिएटिव्ह रायटिंग. इथे सुद्धा आपल्याला 3 प्रश्न 6 गुणांसाठी येतात. त्यानंतरचा घटक आहे स्टॉक एक्सप्रेशन्स. 3 प्रश्न येतात आणि 6 गुण आहेत यासाठी. त्यानंतर आहे मिसलेनियस. यावर आपल्याला 3 प्रश्न 6 गुणांसाठी येतात आणि सर्वात शेवटचा आहे कंपॅरिझन्स म्हणजे त्यावर 3 प्रश्न 6 गुण येतात. प्रत्येक घटक हा आपल्याला 3-3 प्रश्नांचा 6 गुणांसाठी येतो. फक्त व्होकॅब्युलरी यावर आपल्याला 6 प्रश्न विचारले जातात एकूण 12 गुणांसाठी. म्हणजे व्होकॅब्युलरी मध्ये आपल्याला जसे अपोजिट वर्ड्स, मीनिंग्स, रॅमिंग वर्ड्स, डिस्क्रायबिंग वर्ड्स, पार्ट ऑफ बॉडी यासारखे जे प्रश्न आहेत, होमोफोन्स, नेम ऑफ कलर्स, शेप, हे सगळे व्हेजिटेबल्स नेम वगैरे हे तुम्ही जर अगदी व्यवस्थित जर करून ठेवले तर नक्कीच तुमचे 12 मार्क्स कुठेच जाणार नाही. त्यानंतरचा पुढील घटक आहे आपला बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच मानसिक क्षमता चाचणी. लगेच बघूयात.
त्यानंतर दुसरा पेपर आहे बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच मानसिक क्षमता चाचणी. 50 प्रश्न आहेत, 100 गुणांसाठी विचारले जातात. तर यामध्ये सुरुवातीला आपल्याला आकलन हा भाग आहे. आकलनावर आपल्याला एकूण 4 प्रश्न 8 गुणांसाठी विचारले जातात. वर्गीकरण आहे. मग वर्गीकरणामध्ये आपल्याला शब्दसंग्रह, संख्या, आकृत्या यांचं वर्गीकरण करायचं असतं. साधारण 5 प्रश्न 10 गुणांसाठी येतात. क्रम यामध्ये आपल्याला एकंदर 5 प्रश्न आणि 10 गुण येतात. यामध्ये आपल्याला संख्या मालिका, अक्षर मालिका, चिन्हांची मालिका, चुकीचे पद ओळखा याप्रमाणे विचारले जातात. त्यानंतर तर्कसंगती आणि अनुमान यामध्ये आपल्याला वय, नातेसंबंध, इतर म्हणजे आकृत्या, मोजणे यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. एकूण 6 प्रश्न आणि 12 गुण आहेत. त्यानंतर प्रतिमा आणि प्रतिबिंब म्हणजेच प्रतिमा यावर आपल्याला 4 प्रश्न 8 गुण असतात. त्यामध्ये आरशाच्या प्रतिमा आणि जलप्रतिमा या प्रश्न अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर आहे सहसंबंध. सहसंबंधामध्ये 5 प्रश्न 10 गुण आहेत. तर आपल्याला यामध्ये शब्दसंग्रह, आकृत्या आणि संख्या असे विचारले जातात. समपद ओळखणे. समपद ओळखणे म्हणजेच काय, तर आकृत्या आहेत, एकासारखेच आकृत्या आपल्याला दिलेल्या आहेत. त्या चौकटीमध्ये योग्य आकृती कोणती बसेल किंवा एकासारखीच सेम आकृती दिसणारी कोणती आहे पर्यायामधून, या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर आहे कूट प्रश्न. कूट प्रश्नामध्ये आपल्याला रांगेतील स्थान ओळखा, दिशा, दिनदर्शिका, कोडे आणि व्हेन आकृत्या या विचारल्या जातात. त्याच्यासाठी 8 प्रश्न असतात आणि एकूण 16 गुण आहेत. गटाशी जुळणारे पद. गटाशी जुळणारे पद कोणते आहे, यामध्ये आपल्याला साधारण शब्दसंग्रह, आकृत्या आणि संख्या मालिका दिलेली असते आणि त्याच्या गटामध्ये बसणारी दुसरी संख्या कोणती हे पर्यायातून ओळखायची असते. किंवा गटात एकसारख्या आकृत्या असतील किंवा शब्दसंग्रह असतील, त्यामध्ये आपल्याला पर्यायातून शब्द ओळखायचा आहे. मित्रांनो, हे आपल्याला 5वी आणि 8वी स्कॉलरशिपचा जो सिलेबस आहे त्यानुसार आपल्याला प्रत्येक बुद्धिमत्तेचे आपण प्रत्येक एक्सरसाइज आपण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. पूर्ण प्रश्न आपण स्पष्टीकरणांसह बघणार आहोत. जर तुम्हाला ते अभ्यासायचे असतील तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. त्यामुळे आपण ठराविक अशी संध्याकाळची वेळ आपण ठरवून घेणार आहोत यासाठी. तर तुम्ही त्या वेळेला आपण ऑनलाईन यायचं आहे आणि ते व्हिडिओज बघायचे आहेत. पुढील आहे सांकेतिक भाषा. 4 प्रश्न विचारले जातात 8 गुणांसाठी. यामध्ये आपल्याला अक्षरांसाठी अक्षर वापर आहे, अक्षरांसाठी अंकांचा वापर करायचा आहे किंवा अक्षरांसाठी चिन्ह वापर आहे, अंकांसाठी अंकांचा वापर करायचा आहे आणि अंकांसाठी चिन्ह वापर करायचा आहे. एकूण 4 प्रश्न आहेत, 8 गुणांसाठी विचारले जातात. म्हणजेच आपल्याला शेवटचा भाग उरलेला आहे तो आहे आपला आता शेवटचा भाग आहे विशेष प्रश्न. 2 प्रश्न 4 गुणांसाठी विचारले जातात. तर आपल्याला यामध्ये सर्वात जास्त फोकस करायचा आहे कूट प्रश्नांवर, कारण 8 प्रश्न 16 गुणांसाठी आहेत आणि बाकीचे जे प्रश्न आहेत 5-5 प्रश्न 10-10 गुणांसाठी ते सुद्धा आपल्याला करायचे आहेत. त्यानंतर विशेष प्रश्न आपल्याला करायची आवश्यकता काही जास्त नाहीये, कारण भावनिक बुद्धिमत्ता आणि सामाजिक बुद्धिमत्ता यावर आहे आणि ते सोपे असतात. त्याचबरोबर आपल्याला वर्गीकरण, सहसंबंध, क्रम, नंतर तर्क आणि अनुमान आणि प्रतिबिंब, सहसंबंध ओळखणे हे घटक आपल्याला सर्वात जास्त लक्षपूर्वक अभ्यासायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला या मेरिट लिस्टमध्ये यायचं आहे. त्यांनी हे घटक अगदी पक्के करायचे आहेत. मित्रांनो, तुम्हाला राज्यस्तरीय मेरिट लिस्टमध्ये येण्यासाठी आपल्याला कमीत कमी 300 पैकी 260 किंवा त्यापेक्षा जास्त मार्क असणे आवश्यक आहे आणि राज्यस्तरीय मेरिट लिस्ट प्रमाणेच आपली जिल्ह्याची लिस्ट लागते. जिल्हास्तरीय मेरिट लिस्ट येण्यासाठी आपल्याला कमीत कमी 220 मार्क्स किंवा त्यापेक्षा आपल्याला जास्त मार्क्स असणे गरजेचे आहे. त्यामुळे त्या पद्धतीने एक टाइम टेबल ठरवून घ्या की आपण कुठले घटक कसे वेटेज द्यायचं आहे आणि त्यानुसार अभ्यासाला लागा. विश यू ऑल दी बेस्ट. याचबरोबर मित्रांनो, आपण दररोज
संध्याकाळी किंवा कमीत कमी 2 दिवसामध्ये तरी आपण एक स्वाध्याय बुद्धिमत्तेचा अगदी स्पष्टीकरणांसह पूर्ण स्वाध्याय मी सोडवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही ऑनलाईन राहा त्यावेळेला आणि जास्तीत जास्त मित्रांना ते सांगण्याचा प्रयत्न करा, म्हणजे त्यांनाही फायदा होईल आणि तुम्हाला हा अभ्यास सोपा जाईल. दरवर्षी शिष्यवृत्ती म्हणजे स्कॉलरशिपची परीक्षा ही फेब्रुवारीच्या साधारण दुसऱ्या आठवड्याच्या रविवारी घेतली जाते, परंतु कोविड-19मुळे ही परीक्षा 2 महिने पुढे ढकलली गेली आहे आणि एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात घेण्यात येणार आहे. वेळ अजूनही आहे, त्यामुळे अभ्यासाला लागा आणि जास्तीत जास्त यश संपादन करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. त्याआधी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे जेणेकरून नवनवीन अपलोड केलेल्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल.